नमस्कार. भूमिकास फॅशन डिझायनर यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर बघा, एका कस्टमरची मी अशी ब्लाऊजची डिझाईन करून दिली, तर बघा दुसऱ्या कस्टमरने परत मला तशीच डिझाईन करायला लावली. तर बघा, ही डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. खूप सुंदर अशी दिसत होती आणि त्यांना म्हणजे लग्नाच्या दिवशी ही साडी घालायची होती. एका गिऱ्हाईकाची खूप सुंदर अशी साडी पण होती आणि ग्रीन कलरचा ब्लाऊज पीस होता. तर मी अशी डिझाईन केलेली आहे बिना कॅनव्हास न लावता. तुम्हाला मी बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे का कॅनव्हास न लावता गळा कसा तयार करायचा, कारण मला हा ब्लाऊज अर्जंटली द्यायचा होता आणि तोही त्यांना डिझाईनचा पाहिजे होता. तर चला म्हटलं, काठ पण उरला नाही आणि डिझाईन कशी करायची हे त्यांना विचारलं, तर म्हणे अशी बनवा. मग मी अशी डिझाईन बनवायला घेतली. इतकी सुंदर आली होती ना बिना कॅनव्हासचा पण. मग आणि माझ्या बाबतीत असंच होतं नेहमी, की जेव्हा मी खूप घाईत ब्लाऊज शिवते तो ब्लाऊज एकदम परफेक्ट आणि खूप सुंदर अशी डिझाईन येते. तर बघू शकता तुम्ही, इथं मी असं बिना कॅनव्हासची डिझाईन काढून घेतली. अस्तर वगैरे व्यवस्थित जॉईंट करून घेतला. पाठीमागील टक्स वगैरे देऊन झाले आणि आता मला फक्त लेसचं कॉम्बिनेशन द्यायचं होतं त्या ब्लाऊजला. तर इथं मी आहे ना ग्रीन कलरचीच अशी छोट्या आकाराची लेस लावली. आणि लेस लावताना काय करायचं, जे टोक आहे, जो आकार आहे ब्लाऊजला आपण डिझाईनचा जो आकार घेतला त्या आकारावर जिथं कोण आहे तिथं कोण ती व्यवस्थित दुमडली, तर ती लेस पण खूप छान अशी दिसत होती ब्लाऊजला. आणि मग नंतर मी त्या लेसला डबल टिप मारून घेतली. आणि मी तुम्हाला नेहमीच सांगत असते की लेस छोटे असो किंवा मोठे असो, त्याला डबल टिप मारली तर फिनिशिंग ब्लाऊजचीही मस्त येत राहते. आणि नंतर मग मी आखून घेतलं त्याला थोडंसं आकार देण्यासाठी, म्हणजे आकार नाही म्हणता येणार, एक व्यवस्थित लूक देण्यासाठी मी असा पानगळ्याचा आकार दिला आणि व्यवस्थित असा हे करून घेतलं. आणि मग त्याला परत उमटवून घेतलं व्यवस्थित. आणि मग त्याला आपण गोल्डन कलरची लेस लावून घेणार आहोत. तर ही अशी मी लेस लावणार आहे. म्हणजे तुम्ही कशाही पद्धतीची लेस लावा, पण मग जर ब्लाऊजला छान लूक येण्यासाठी तुम्ही अशी थोडीशी ब्रॉड लेस वापरली ना, तर डिझाईन अशी खूप छान अशी येते. तर इथं बघू शकता खूप सुंदर अशी डिझाईन आलेली आहे. ब्लाऊजचा लूक पण खूप छान असं दिसत होता. आता इथं फक्त आपल्याला बटन वगैरे आणि नॉड वगैरे लावायच्या बाकी आहेत. तर मग कशी वाटली माझी आजची डिझाईन मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन पण प्रेस करा. तर खूप छान अशी डिझाईन आली होती आणि इथं मी परत वेगळी काहीतरी बनणार होती.